35 टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो। तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिमी वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं 80 टीएमसी पाणी हे कोकणातनं थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो। आमचा निर्धार आहे मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही। दुष्काळ मुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू। आज आपण बघा समृद्धी महामार्ग बनवत असताना मी सांगायचो पुढचं महाराष्ट्राचं इंडस्ट्रीचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आहे। आज ते आपल्याला खरं होताना दिसतंय। इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, कनेक्टिव्हिटी झाली आहे, ड्रायपोर्ट सुरू झालाय आणि आता तर आजच आम्ही या जालन्याला सिल्क सिटी तयार करण्याकरता पहिली बाजारपेठ सुरू केलेली आहे। आता जालन्याची ओळख SSS नी होणार आहे। SSS स्टील, सीड आणि सिल्क। स्टील सिटी, सीड सिटी आणि सिल्क सिटी जालना, अशा पद्धतीनं या जालन्याची ओळख होणार आहे। आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे। मागच्याही काळात रावसाहेब पाटील दानवे असतील, बबनरावजी असतील, आपले आमदार असतील, नारायण कुचेंसारखे, संतोष दानवेंसारखे आपले आमदार असतील, या सगळ्यांच्या श्रमांमुळे हा जिल्हा विकासाकडे अग्रसर झाला। आणि आता आपल्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा जालना जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे। मी तुम्हाला केवळ एवढंच सांगण्याकरता आलो आहे, हा जिल्हा भाजपवर प्रेम करणारा जिल्हा आहे। रावसाहेबांनी सांगितलं ज्या काळामध्ये लोकप्रतिनिधी नसायचे त्याही काळात लोकप्रतिनिधी निवडून देणारा हा जिल्हा आहे। आम्हाला नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, प्रत्येक वेळी यश आणि आशीर्वाद देणारा हा जिल्हा आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सर्व मंचावरील आमच्या नेते मंडळींना सांगतो, जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये कोणतीही कमतरता आम्ही येऊ देणार नाही। या जिल्ह्याला भक्कम विकासाचं इंजिन म्हणून इथल्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता या ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवत एक महत्त्वपूर्ण जिल्हा म्हणून जालन्याला प्रस्थापित करू, हा विश्वास आपल्याला मी देतो। आणि आता पुढे छत्रपती संभाजीनगरला तिरंगा यात्रेकरता जायचंय। मगापासून मेसेज येत आहेत, 25-30 हजार तरुणाई त्या ठिकाणी थांबलेली आहे। त्यामुळे उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आपण या ठिकाणी जे स्वागत केलं, सत्कार केला, आमच्या शेतकऱ्यांनी जे आशीर्वाद दिले, ते आशीर्वाद आपल्या उराशी घेऊन आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर धन्यवाद देवाभाऊ। यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।